वर्किंग पॅरेंट्स. आजकाल बहुतेक सगळे आईवडील हे काम करत आहेत, नोकरी करत आहेत, बिझनेस करत आहेत आणि अशा वेळेला टीनेजर पॅरेंट्सना खूप मोठ्या संघर्षाला आणि आव्हानांना सामोरं जावं लागतं आहे. नेमकं कुठे चुकतं आहे, नेमकं काय हरवतं आहे, काय मुठीतून निसटून जातं आहे, तर आपण आज वर्किंग पॅरेंट्सच्या मनामधलं एक न बोललेलं जग पाहणार आहोत. सकाळी अलार्म वाजतो, घाई सुरू होते. आई किचनमध्ये डबा भरत असते, वडील लॅपटॉप बॅग शोधत असतात, मुलं अर्धवट झोपेत शाळेची तयारी करत असतात. घरात सगळं काही व्यवस्थित दिसतं, पण प्रत्येकाच्या मनामध्ये एक शांत धावपळ चालू असते. आजची आई ही फक्त आई नाही राहिलेली, ती एम्प्लॉई आहे, मॅनेजर आहे, टीचर आहे आणि दिवसाच्या शेवटी एक थकलेली स्त्री देखील आहे. आजचे वडील फक्त पैसे कमावणारे माणूस राहिलेले नाहीत, त्यांनाही मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. पण EMI, टार्गेट्स, मीटिंग्स आणि फ्युचर प्लॅनिंगमध्ये ते स्वतःलाच हरवून बसले. वर्किंग पॅरेंट्सचं आयुष्य बाहेरून अगदी स्टेबल दिसतं, पण आतून सतत अपराधीपणाची भावना, जबाबदारी यांच्यामध्ये अडकलेलं असतं. वडील मीटिंगमध्ये असतात, आई ऑफिसमध्ये बसून प्रेझेंटेशन करत असते, पण तिचं लक्ष डे केअरमध्ये ठेवलेल्या मुलाकडे अडकलेलं असतं. अचानक मुलाचा मेसेज येतो, बाबा आज लवकर येशील? त्या एका मेसेजमध्ये किती भावना असतात हे फक्त वर्किंग पॅरेंट्सनाच कळू शकतं. पूर्वी घरामध्ये आजी आजोबा असायचे, आता घरामध्ये CCTV कॅमेरे आहेत. पूर्वी मुलं संध्याकाळी अंगणात खेळायची, आता मोबाईल स्क्रीनवर इनग्रोस झालेली दिसतात. आपल्या पालकांना असं वाटतं की आम्ही एवढं सगळं करतो आहे, तरीही घरामध्ये भावनिक अंतर का वाढतं आहे? कारण आजच्या काळामध्ये पैसा कमावणं गरजेचं झालं आहे, पण वेळ देणं कठीण झालं आहे. वर्किंग पॅरेंटची सगळ्यात मोठी समस्या थकवा नाही आहे, तर मी इनफ आहे का, पुरेसा आहे का, पुरेशी आहे का, हा प्रश्न आहे. आईला अपराधीपण येतं की मुलांसोबत मी वेळ देऊ शकत नाही. वडिलांना अपराधीपण येतं की मी घरासाठी मेहनत करतो आहे, पण मुलं मात्र माझ्यापासून दूर जात आहेत. आणि या अपराधीपणाच्या भावनेमुळे पालक आपल्या स्वतःवरच रागवायला लागलेले आहे. पण खरं सांगायचं तर मुलांना परफेक्ट पॅरेंट्स नको आहे, तर त्यांना इमोशनली अवेलेबल पॅरेंट्स हवे आहेत. दररोज आपण त्यांच्याबरोबर 24 तास असणं, सोबत असणं गरजेचं नाही आहे, पण जो काही वेळ आहे तो मनापासून असणं खूप गरजेचं आहे. आज खूप घरांमध्ये आपल्याला एक सीन दिसून येतो की आई फोनवर असते, ऑफिसच्या कॉलमध्ये बिझी असते, मुलं टॅबलेटवरती कार्टून पाहत असतात, वडील लॅपटॉपवर काम करत असतात. सगळे एकाच घरात असतात, पण कनेक्शन कुठेतरी हरवत चाललेलं आहे. हे फक्त टेक्नॉलॉजीमुळे नाही, पण हे आपण नंतर बोलू, या सतत पुढे ढकललेल्या क्षणांमुळे हे होते. मग उपाय काय आहे? तर नोकरी तर नाही ना सोडू शकत, कारण आपली स्वप्नंसुद्धा महत्त्वाची आहेत. छोटेसे बदल करून पाहूया का, की दिवसातून एकदा, किमान एकदा तरी सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण करूया. मुलं बोलत असताना फोन बाजूला ठेवूया आणि बायको बोलत असताना सुद्धा आज तुझा दिवस कसा गेला हा प्रश्न आपण रोज एकमेकांना विचारूया. वीकेंडला आपल्या कुटुंबासाठी काही वेळ राखून ठेवूया. मुलांसमोर सातत्याने मला किती स्ट्रेस आहे, मी किती टेन्शनवर आहे हे बोलणं जरा बंदच करूया. हे छोटे छोटे मोमेंट्स आहेत, छोटे छोटे क्षण आहेत ना, ते पुढे तुमच्या मुलांसाठी आठवणी बनणार आहे. आणि तुम्ही ना स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. आपण सतत जर थकलेले, फ्रस्ट्रेटेड, निराश झालेले जर का घरात येत असू, तर एक प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते आहे. त्यामुळे आपण स्वतःला सुद्धा थोडा ब्रेक द्यायला पाहिजे. आणि अपराधी पण तर नकोच. स्वतःसाठी जरा बसून चहा कॉफी पिणं, स्वतःच्या फॅमिलीबरोबर थोडेसे हास्यविनोद करणं हे खूप आवश्यक आहे. आपण ना एकाच वेळेला खूप जबाबदाऱ्या सांभाळतो आहोत, म्हणून स्वतःला दोष देणं थांबवलं पाहिजे. मुलांना ना परिपूर्ण म्हणजे एकदम सगळ्या सुखसोयींचं घर नको आहे, त्यांना प्रेमाने भरलेलं घर हवं आहे. म्हणूनच कधीकधी रात्री थकून आला तरी तुम्ही जर तुमच्या मुलांना एक छोटंसं स्माईल देऊ शकला, तर तुमच्या मुलांचं जग आणि तुमच्या कुटुंबाचं जगसुद्धा खूप सुंदर होईल. धन्यवाद.